हॅलो स्टुडंट्स, वेलकम इन सहज शिक्षण यूट्यूब चॅनल. तर स्टुडंट्स, आज आपण बघणार आहोत 6th स्टँडर्डचा सब्जेक्ट आहे मॅथमॅटिक्स आणि त्यामधला आपण 4th चॅप्टर स्टार्ट करतो आहोत, ऑपरेशन्स ऑन फ्रॅक्शन्स. म्हणजेच अपूर्णांक जे आहेत या अपूर्णांकांच्या वरील ज्या वेगवेगळ्या क्रिया आहेत ह्या सगळ्या आपण आजच्या या चॅप्टरमध्ये, तर त्याचे जे काही बेसिक्स आहेत हे सगळे पहिल्यांदा आपण क्लिअर करूयात. त्यानंतर यावरचा जो प्रॅक्टिस सेट 9 आहे हा सॉल्व्ह करूयात. तर स्टुडंट्स, तुम्ही जर चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला पटकन सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा आणि हा व्हिडिओ तुमच्या फ्रेंड्सना सुद्धा शेअर करा. तर आपला आजच्या या व्हिडिओमध्ये आपण हा प्रॅक्टिस सेट 9 सॉल्व्ह करणार आहोत. तर यामध्ये हे टोटल 3 मेन क्वेश्चन्स आहेत. तर हे जे क्वेश्चन्स आहेत यामध्ये फर्स्ट क्वेश्चन त्यांनी काय दिलेलं आहे, कन्वर्ट इंटू इम्प्रॉपर फ्रॅक्शन्स, कन्वर्ट इंटू मिक्स नंबर आणि खाली एक्झाम्पल्सचे दोन एक्झाम्पल्स आपल्याला सॉल्व्ह करायचे आहेत. ओके, तर हे इम्प्रॉपर फ्रॅक्शन्स म्हणजे काय, मिक्स नंबर्स म्हणजे काय. ओके, तर हे सगळं जे काही बेसिक आहे हे आपल्याला सुरुवातीला क्लिअर करून घ्यायचं आहे. सो त्यासाठी हा जो प्रॅक्टिस सेट आहे थोडासा आपण बाजूला ठेवूयात आणि त्याच्या आधी यासाठी लागणारं जे काही बेसिक आहे हे क्लिअर करूयात. राईट. सो चला, आता पहिल्यांदा आपण फ्रॅक्शन म्हणजे काय हे बघणार आहोत. तर इथे तुम्हाला हा एक रेक्टँगल दिसतो आहे. या रेक्टँगलमध्ये जर आपण अशी ही एक लाईन मी आता ऑलरेडी मारलेली आहे, तर ही एक लाईन आपण इथं घेतली तर या रेक्टँगलचे काय झाले, दोन छोटे छोटे स्क्वेअर झालेले आहेत. म्हणजे या रेक्टँगलचे 2 पार्ट झालेले आहेत. तर ते लिहिताना आपण कसं लिहितो, 1/2. तर या एका हे जे 2 भाग झालेले आहेत. समजा आता हा एक सर्कल आहे किंवा ही एक चपाती आहे समजूयात, किंवा एक भाकरी आहे. तर याचे आपण काय करूयात, हे असे 4 भाग करूयात. यातला हे जे 2 भाग आहेत हे आपण असे इथे कलर करूयात. राईट. तर हे राईट करताना आपण कसं लिहितो, 2/4. ओके, तर हे जे लिहिण्याची पद्धत आहे किंवा 1/4, 2/4 याच्यामध्ये हा जो असतो हा आहे न्यूमरेटर आणि खाली जो असतो तो असतो डिनॉमिनेटर. ओके, वरच्या ह्याला आपण न्यूमरेटर म्हणतो, खालच्या ह्याला आपण डिनॉमिनेटर म्हणतो. राईट. तर ही एक सगळ्यात बेसिक गोष्ट आहे, ही व्यवस्थित लक्षात ठेवायचं आहे, कारण आपल्याला थ्रूआउट आपल्याला न्यूमरेटर डिनॉमिनेटर याच्यावरती काम करायचं आहे. ओके, तर फ्रॅक्शन्स म्हणजे काय आणि ते कसे लिहिले जातात हे आपण बघितलं. आता या फ्रॅक्शनचं आपल्याला टाईप्स शिकायचे आहेत. तर याचे टोटल 3 टाईप्स आहेत, प्रॉपर फ्रॅक्शन, इम्प्रॉपर फ्रॅक्शन आणि मिक्स. तर यामध्ये फर्स्ट आहे प्रॉपर फ्रॅक्शन. प्रॉपर फ्रॅक्शन म्हणजे काय, अ प्रॉपर फ्रॅक्शन इन विच न्यूमरेटर इज लेस दॅन डिनॉमिनेटर इज कॉल्ड प्रॉपर फ्रॅक्शन. ओके, तर आपण बघाशी बघितलं 1/2 आपण फ्रॅक्शन लिहिला होता, याच्यामध्ये हे होता न्यूमरेटर, हा होता डिनॉमिनेटर. राईट. तर यामध्ये काय सांगितलेलं आहे, इन विच फ्रॅक्शन इन विच न्यूमरेटर इज लेस दॅन डिनॉमिनेटर इज कॉल्ड प्रॉपर फ्रॅक्शन. तर एक्झाम्पल दिलेला आहे, हा आहे आपला न्यूमरेटर आणि हा आहे आपला डिनॉमिनेटर. तर न्यूमरेटरचा जो नंबर आहे हा लहान पाहिजे डिनॉमिनेटरच्या नंबरपेक्षा, तो याला प्रॉपर फ्रॅक्शन म्हटलं जातं. नेक्स्ट आहे इम्प्रॉपर फ्रॅक्शन. इम्प्रॉपर फ्रॅक्शन, अ फ्रॅक्शन इन विच न्यूमरेटर इज ग्रेटर दॅन डिनॉमिनेटर इज कॉल्ड इम्प्रॉपर फ्रॅक्शन. बरोबर त्याच्या अपोजिट आहे. तर जो न्यूमरेटर पाहिजे आपला, हा झाला न्यूमरेटर, हा झाला डिनॉमिनेटर. राईट. तर हा जो न्यूमरेटरचा नंबर आहे हा डिनॉमिनेटरच्या नंबरपेक्षा ग्रेटर पाहिजे, मोठा पाहिजे, तर त्याला काय म्हटलं जातं, इम्प्रॉपर फ्रॅक्शन. ओके, सो हे आहेत 2 त्याचे टाईप्स. नाव थर्ड टाईप इज अ मिक्स फ्रॅक्शन. मिक्स फ्रॅक्शनमध्ये अ फ्रॅक्शन विथ सम ऑफ नॅचरल नंबर्स विथ प्रॉपर फ्रॅक्शन. राईट. तर बघा, सम ऑफ अ नॅचरल नंबर विथ प्रॉपर फ्रॅक्शन. इथं प्रॉपर फ्रॅक्शन आहे म्हणजे न्यूमरेटर इज लेस दॅन डिनॉमिनेटर. नाव सम ऑफ अ नॅचरल नंबर. नॅचरल नंबर्स म्हणजे फ्रॉम 1, 2, 3, 4 अप टू इन्फिनिटी, हे जे आपण सगळं शिकलो आहोत याच्या आधी. तर या नंबर्सला काय म्हटलं आपण, या काउंटिंग नंबर्सला आपण नॅचरल नंबर्स असं म्हणतो. तर सम ऑफ म्हणजे एक कोणता नॅचरल नंबर आणि प्रॉपर फ्रॅक्शन यांची सम, असं जे असतं याला मिक्स फ्रॅक्शन असं म्हटलं जातं. राईट. सो हे तिन्ही जे टाईप्स आहेत हे अगदी व्यवस्थित तुम्हाला कळले असतील. तर आता आपण लगेचच चॅप्टरमध्ये बघूयात काय काय दिलेलं आहे. तर आपल्या चॅप्टरमध्ये सुरुवातीला हा एक त्यांनी एक्झाम्पल दिला आहे. आता सपोज या मुलगीचं नाव आपण सोनू पकडूयात, या मुलग्याचं नाव आपण राजू पकडूयात. राईट. सो इथे हे ॲपलचं काउंट्स दिलेले आहेत. या दोघांच्या मध्ये ते
समान डिस्ट्रीब्यूट करायचे आहेत. 6 ॲपल दिलेले आहेत, तर यासाठी सोनू आणि राजू या दोघांना 6 ॲपलमध्ये जर दोघांनाही समान वाटणी करायची असेल तर किती येणार, तर दोघांनाही 3 ॲपल येणार. मग त्यासाठी आपण इथं कसं लिहिलं, 6/2 इज इक्वल टू 3. दोघांनाही 3 ॲपल आले. नेक्स्ट 4 काउंट दिलेला आहे, तर 4 ॲपल्स असतील तर दोघांना इक्वल डिस्ट्रीब्यूट करायचे असल्यास आपल्याला 2 ॲपल येणार, तर याला 2 याला 2. 4/2 इज इक्वल टू 2. नेक्स्ट एकच ॲपल आहे आणि त्या दोघांनाही ते आपल्याला इक्वली डिस्ट्रीब्यूट करायचं आहे, तर त्यातलं आपण काय करणार, हाफ प्रत्येकाला देणार. सो 1/2 इज इक्वल टू आपण काय केलं, 1/2. ओके. ना 7 ॲपल आहेत आणि सोनू आणि राजू या दोघांमध्ये ते इक्वली डिस्ट्रीब्यूट करायचे आहेत, तर त्यासाठी इथे कसं दिलेलं आहे बघा, 7/2 इज इक्वल टू 7/2 घेतलेलं आहे. म्हणजेच 3 आणि प्लस हाफ म्हणजे 3.5 असं या दोघांच्यामध्ये त्याचं डिस्ट्रीब्युशन होणार. नाव इथे बघा, इथे आपल्याला हा कोणता फॅक्शन आलेला आहे, 7/2 हा फॅक्शन आलेला आहे. म्हणजे हा 7 न्यूमरेटर, 2 इज अ डिनॉमिनेटर, राईट. तर याच्यामध्ये न्यूमरेटरचा नंबर 7 हा मोठा आहे, ओके, ग्रेटर आहे. सो हे जे फॅक्शन दिलेलं आहे हे कोणतं आहे, इम्प्रॉपर फ्रॅक्शन आहे. इम्प्रॉपर फ्रॅक्शन. ओके. तर आता आपल्याला 7/2 असं दिलेलं आहे इम्प्रॉपर फ्रॅक्शन. तर यावरून आपल्याला आता हा एक छोटा नंबर आहे, 7 हा छोटा नंबर आहे. सपोज मोठा नंबर असेल आणि त्याचा आपल्याला दोघांच्यामध्ये इक्वली डिस्ट्रीब्यूट करायला सांगितलं असेल, तर त्यावेळेला आपण कशा पद्धतीनं त्याचं सॉल्व करायचं हे बघणार आहोत. सो चला स्टुडंट्स, आपण आता काय बघत आहोत, ऑपरेशन ऑन फ्रॅक्शन्स. तर फ्रॅक्शन्सवरचे जे काही वेगवेगळे क्रिया केल्या जातात हे आपल्याला बघायचे आहेत. तर यामधलीच पहिली एक आहे ती म्हणजे कन्व्हर्जन ऑफ ॲन इम्प्रॉपर फ्रॅक्शन इनटू अ मिक्स नंबर. तर हे दोन्ही टाईप्स आपण बघितलेले आहेत. इम्प्रॉपर फ्रॅक्शन म्हणजे काय बघितलेलं आहे आणि मिक्स नंबर म्हणजे देखील काय बघितलेलं आहे. सो डोंट वरी. चला लगेच आपण स्टार्ट करूया. एक्झाम्पल काय दिलं आहे, इफ 7 ॲपल्स आर डिवायडेड इक्वली बिटवीन 2 पीपल. आता मगाच्या चार्टमध्ये आपण बघितलं ॲपल्स 7 होते, सोनू आणि राजू हे दोघांच्यामध्ये ते इक्वली डिवाइड करायचे होते, तर त्यासाठी आपल्याला काय आन्सर आलं होतं, 7/2 आलं होतं. आता हा होता इम्प्रॉपर फ्रॅक्शन. त्याचं आपल्याला कशामध्ये कन्वर्जन करायचं आहे, मिक्स नंबरमध्ये करायचं आहे. सो हाऊ मेनी विल ईच वन गेट. तर त्याचं आपल्याला मिक्स नंबरमधून उत्तर काढायचं आहे की प्रत्येकाला किती ॲपल्स मिळतील. ओके. 7/2 ते आपण राईट कसं केलेलं आहे, 7/2. तर या ठिकाणी आता डिव्हिजन आपण करणार आहोत. बघा आपण अशी ही मांडणी केलेली आहे, 7 इज अ डिव्हिडंट, 2 इज अ डिवायझर. नाव याची आपल्याला डिव्हिजन केल्यानंतर बघा 3×2 6 म्हणजे इथे आपण हे 6 घेतले, तर मायनस केल्यानंतर आपल्याला राहिला 1 आहे आपला रिमाइंडर. 3 इज अवर क्वेश्चन. आता आपण लिहिताना मिक्स नंबरमध्ये कन्वर्जन करत असताना लिहिताना आपण कसं लिहितो बघा, पहिल्यांदा आपण घेतो क्वेश्चन, त्यानंतर आपण घेतो रिमाइंडर आणि रिमाइंडरच्या खाली घेतो डिवायझर. ओके. क्वेश्चन रिमाइंडर बाय डिवायझर. सो तसंच इथं घेतलेलं आहे बघा, क्वेश्चन आपला आलेला आहे 3, रिमाइंडर आहे 1 डिवाइड बाय डिवायझर आहे 2, राईट. तर यावरून आपल्याला लगेच समजलं असेल की प्रत्येकाला 3.5 ॲपल मिळालं असणार. ओके. सो ईच विल गेट 3 फुल ॲपल्स अँड हाफ ॲपल. तर त्यांनी एक काळजी घ्यायला सांगितलेली आहे, ती म्हणजे काय, वाईल डिवायडिंग वी टेक केअर टू सी दॅट द रिमाइंडर इज स्मॉलर दॅन द डिवायझर. ओके. म्हणजे आपण आता ही डिव्हिजन केली, याच्यामध्ये आपला रिमाइंडर किती आला, 1 आलेला आहे. सो हे खाली जो आपला रिमाइंडर येणार आहे, जी काही बाकी उरणार आहे ही ह्या डिवायझरपेक्षा कमी असली पाहिजे. ही एक काळजी आपण घ्यायची आहे. बिकॉज ॲज अ रिझल्ट इन अ मिक्स नंबर द न्यूमरेटर इज फ्रॅक्शनल पार्ट इज स्मॉलर दॅन इट्स डिनॉमिनेटर. कारण मिक्स नंबर म्हणजे काय असतं, सम ऑफ नॅचरल नंबर प्लस प्रॉपर फ्रॅक्शन. प्रॉपर फ्रॅक्शनमध्ये काय असतं, न्यूमरेटर हा लेस असतो, डिनॉमिनेटर हा ग्रेटर असतो. सो त्यामुळे न्यूमरेटर हा इथे लेस असला पाहिजे, डिनॉमिनेटर इथे हा ग्रेटर असला पाहिजे.
नेक्स्ट आहे कन्वर्जन ऑफ मिक्स नंबर इनटू अन इम्प्रॉपर फ्रॅक्शन. तर आपण मगाशी काय केलं, इम्प्रॉपर फ्रॅक्शनचं मिक्स नंबरमध्ये केलं, तर मिक्स नंबरचं इम्प्रॉपर फ्रॅक्शनमध्ये. एक्झाम्पल आहे 3 2/5. तर इथे 3 2/5 इज अ मिक्स नंबर. कन्वर्ट दिस इनटू अन इम्प्रॉपर फ्रॅक्शन. ओके, तर इथं त्यांनी 3 2/5 दिलेलं असतं, पण ते आपण राईट करताना कसं लिहितो 3 + 2/5. सो 3 इथे खाली बघा, इथे खाली असतो 1 आपण. सो तेच इथे राईट अप केलेलं आहे 3/1 + 2/5. सो आपल्याला हा जो बेस आहे हा इक्वल करून घ्यायचा आहे. सो हे जे 5 आहे इकडे आपण मल्टिप्लाय करतो. 3 × 5 / 1 × 5. सो बघा प्लस 2/5 केलं आपण. दे 3 × 5 + 2. आता हे 5 आणि 5. सो बेस आपला सेम झालेला आहे. सो 5 ॲज इट इज आपण इथे लिहिले. देन 3/5 15 + 2 / 5 इज इक्वल टू 17/5 आन्सर आपला आलेला आहे. सो यावरचे जे काही सम्स आहेत हे आपण पुढे सॉल्व करणार आहोत. नाव नेक्स्ट आपण आता बघणार आहोत आपला प्रॅक्टिस सेट 9. सो इथं त्यांनी काय सांगितलेलं आहे, कन्वर्ट इनटू इम्प्रॉपर फ्रॅक्शन. म्हणजे आपण मगाशी ही जी पद्धत बघितली इम्प्रॉपर फ्रॅक्शनमध्ये कन्वर्ट करायचे आहे. तर चला लगेचच सॉल्व करूया. ओके, तर आता फर्स्ट इथं मी हे लिहून घेते 7 + 2/5. देन नेक्स्ट बघा आपल्याला 7/1 + 2/5. सो आपल्याला बेस सेम करून घ्यायचा आहे. सो आपण काय करतो, मल्टिप्लाय करतो. 7 × 5 1 × 5 + 2/5. देन इज इक्वल टू 7 × 5 किंवा 7 × 5 35 + 2 / 5. देन इज इक्वल टू 37/5. सो हे झालं आपलं आन्सर. नाव नेक्स्ट आपण इथे 5 + 1/6. देन इथे खाली काय असतो, 1 असतो. देन 5 × 6 1 × 6 + 1/6. Then 5 × 6 is a 30 plus 1 / 6. Then 31 + 6. So हे आलं आपलं इम्प्रॉपर फ्रॅक्शनमध्ये. नेक्स्ट आपण सॉल्व करणार आहोत 4 + 3/4. सो इथे खाली असतो 1. सो आपल्याला बेस करायचा आहे इक्वल. त्यासाठी आपण काय करतो, हा जो 4 आहे हा या इकडे न्यूमरेटर डिनॉमिनेटरला मल्टिप्लाय करतो. 4 × 4 / 1 × 4 + 3/4. सो नेक्स्ट कसं आलं आहे बघा, 4 × 4 16 + 3 / 4. नेक्स्ट 19/4. नाव फोर्थ काय दिलेलं आहे 2 + 5/9. सो आपल्याला काय करायचं आहे, याचा बेस 1 असतो. हा बेस आपल्याला या दोघांचाही सेम करून घ्यायचा आहे. सो आपण काय करणार, 2 × 9 डिनॉमिनेटरला आणि न्यूमरेटरला 9ने मल्टिप्लाय करून घेणार. राईट, ते 1 येणार. ओके, दे 18 + 5 / 9. 18 + 5 is 23/9. Now last one 1 + 5/7. तर याचा बेस ही 1 असतो. आपल्याला बेस या दोघांचा सेम करायचा आहे, तर आपले ॲडिशन व्यवस्थित होते. सो 1 × 7 न्यूमरेटर आणि डिनॉमिनेटरला आपण 7ने मल्टिप्लाय केलं. नाव बघा 7 + 5 / 7. 7 7 बेस सेम आला. सो इथं आपल्या किती येणार 12/7. ओके स्टुडंट, तर हा आहे आपला प्रॅक्टिस सेट 9 मधला फर्स्ट क्वेश्चन जो विचारला होता, मिक्स नंबरचं आपल्याला इम्प्रॉपर फ्रॅक्शनमध्ये कन्व्हर्जन करायचं होतं. सो हे आपण हा फर्स्ट क्वेश्चन सॉल्व केलेला आहे. तुम्ही
व्हिडिओ पॉज करून व्यवस्थित हे जे सगळे सॉल्व केलेले सम आहेत हे अगदी व्यवस्थित असेच राईट करून घ्या. नेक्स्ट क्वेश्चन बघणार आहोत आपण सेकंड. कन्वर्ट इनटू मिक्स नंबर. आता आपल्याला मिक्स नंबर त्यांनी दिलेले इम्प्रॉपर फ्रॅक्शन त्यांनी दिलेले आहेत आणि ते आपल्याला मिक्स नंबरमध्ये कन्वर्ट करायचे आहे. सो आपला सेकंड क्वेश्चन आहे कन्वर्ट इनटू मिक्स नंबर. तर आता त्यांनी आपल्याला इम्प्रॉपर फ्रॅक्शन दिलेले आहेत. बघा सगळे इम्प्रॉपर फ्रॅक्शन आहेत बिकॉज न्यूमरेटर इज अ ग्रेटर दॅन डिनॉमिनेटर. तर यालाच काय असतो इम्प्रॉपर फ्रॅक्शन आपण म्हणतो. तर हे इम्प्रॉपर फ्रॅक्शन आपल्याला मिक्स नंबरमध्ये कन्वर्ट करायचं आहे. मिक्स नंबर म्हणजे काय, नॅचरल नंबर प्लस प्रॉपर फ्रॅक्शन. सो चला आता इथे आपल्याला फर्स्ट त्यांनी दिलेलं आहे 30/7. तर आपण इथं त्याचा काय करतो भागाकार करून घेतो. सो 7 चोक 28 असं आलं. तर या दोघांचं रिमाइंडर किती राहतो 2. सो हे जे असतं हे काय आहे क्वोशंट. दिस वन इज अ रिमाइंडर, दिस वन इज अ डिव्हिडंड अँड दिस इज अ डिवायझर. ओके. सो असं असल्यानंतर आपण मघाशी कसं बघितलेलं आहे लिहायचा मिक्स नंबर कसा लिहित असताना लिहितो आपण क्वोशंट रिमाइंडर डिवाइड बाय डिवायझर. म्हणजेच त्यानुसार आपलं कसं आहे ना क्वोशंट आहे 4, रिमाइंडर आहे 2, डिवायझर आहे 7. ओके. नॅचरल नंबर आलेला आहे आणि 2/7 प्रॉपर फ्रॅक्शन आलेलं आहे. सो 30/7चे मिक्स नंबरमध्ये कन्वर्जन केल्यानंतर आन्सर आलेला आहे 4 2/7. स्टुडंट्स व्हिडिओ आवडत असेल तर व्हिडिओला नक्की लाईक करा, तुमच्या फ्रेंड्सना सुद्धा शेअर करा. नेक्स्ट नंबर बघूयात आपण 7/4. 7/4 remainder is a 3. So this one is a remainder, this one is a quotient, this one is a divisor. सो आपण कसं राईट करणार. सो यावरून आपण मिक्स नंबर कसं राईट करतो 1 3/4. थर्ड वन 15/12. देन 15 and 12. 12 1 12. Remainder is a 3. Quotient is a 1. Divisor is a 12. So 1 3/12. Next 11 and 8. Fine. So इथे 8 3. This one is a remainder, this one is a quotient, this one is a divisor. So आपला आन्सर येणार 1 3/8. फिफ्थ 21 divided by 4. 4 into 5 20 येतो. सो इथं आपल्याला 25चं 5चा भाग जातो. सो आपल्याला रिमाइंडर 1 मिळते. यावरून रिमाइंडर क्वोशंट अँड डिवायझर. सो आपला आन्सर येणार 5/1/4. 6th one 20/7. It's a 6, right? This one is a quotient, remainder, divisor. So 2 6/7. ओके स्टुडंट, तर इथे आपला हा सेकंड क्वेश्चन सुद्धा सॉल्व झाला आहे. नेक्स्ट थर्ड क्वेश्चन, राईट द फॉलोइंग एक्झाम्पल्स युझिंग फ्रॅक्शन्स. तर त्यांनी एक्झाम्पल्स दिलेले आहेत आणि त्या एक्झाम्पल्समध्ये जे काही त्यांनी दिलं आहे ते आपल्याला फक्त फ्रॅक्शनच्या माध्यमामध्ये लिहायचं आहे किंवा फ्रॅक्शनच्या मोडमध्ये ते आपल्याला लिहायचं आहे.
इफ 9 kg राईस इज शेअर्ड अमंग्स 5 पीपल, तर साधारणतः एक 9 kg म्हणजे 9 किलो तांदूळ आहे, तो 5 लोकांच्यामध्ये आपल्याला वाटायचा आहे. हाऊ मेनी किलोग्रॅम्स ऑफ राईस डस ईच पर्सन गेट, तर प्रत्येक व्यक्तीला किती किलोग्रॅम ते तांदूळ मिळतील. तर हे त्यांनी आपल्याला युजिंग फ्रॅक्शनमध्ये राईट करायला सांगितलेलं आहे. सो इझी आहे. आपण कसं लिहिणार, 9/5 kg. नेक्स्ट, टू मेक 5 शर्ट्स ऑफ द सेम साईज, तर आपल्याला 5 शर्ट्स तयार करायचे आहेत. तर ओके, तर त्यांनी काय सांगितलेलं आहे की आपल्याला 5 शर्ट्स सेम साईजचे 5 शर्ट्स तयार करायचे आहेत. 11 मीटर्स ऑफ क्लॉथ इज रेडी, तर त्यासाठी आपल्याला 11 मीटर कापडाची गरज आहे. ओके, तर समजा हे आहे 11 मीटर कापड. ओके, आणि यापासून आपल्याला 5 शर्ट्स बनवायचे आहेत. हाऊ मच क्लॉथ इज नीडेड फॉर 1 शर्ट, तर त्यासाठी आपल्याला ते फ्रॅक्शनमध्ये आपण कसं लिहिणार, 11/5. 11 मीटर आहे, त्यापासून आपल्याला 5 शर्ट बनवायचे आहेत. 11/5 मीटर. तर चला स्टुडंट, याचबरोबर हा जो प्रॅक्टिस सेट 9 आहे इथे आपला कंप्लीट झालेला आहे. तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनललाही सबस्क्राईब करून घ्या. थँक्यू.